हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण नटरंग एक संभाटा मराठी रॅपवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आपण आलेट मोशन ॲप्लिकेशनवरती बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करायची आहे. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधलं स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रिसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रिसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. झिरो बॅकबोन ब्लॅक सोल ब्लॅक कपडे ब्लॅक डॉट दादा करते चेज आणि कॉप्स करते ट्रॅक बोन रंग पिढीची डिमांड की ढोल लवकर रॅप सो तू वन साइड यूथ मोटिवेट करतो एक खाजवा सांबाटाला हिट करतो नॉन ड्रिफ्ट मध्ये मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. तर मित्रांनो, मी आलेट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर आपल्याला बिटमार्क प्रिसेट ओपन करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपले बिटमार्क प्रिसेट बघायला मिळणार आहेत. तर आता काय करायचं, बिटमार्क प्रिसेटवरती आल्याच्या नंतर यामध्ये एक फोटो ॲड करायचा आहे. तर तुम्ही कोणताही फोटो ॲड करून घेऊ शकता. तर मी एखादा फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटो ॲड करून घेतलेला आहे. तर फोटो एकदम फुल साईजमध्ये करण्यासाठी फोटोवरती टच करायचे, त्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करायचं आहे. याला फिल टू कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर एकदम लास्ट बीट पैसे यायचं बघा. फोटोची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर मी एक सिंगलच फोटो ॲड करून घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये मल्टिपलसुद्धा फोटो ॲड करून घेऊ शकता. तर आता आपल्याला काय करायचं, या बीट वाईज फोटोला स्प्लिट करायचं आहे. तर मी फोटो स्प्लिट करून घेतो या बीट वाईज. तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करायची आहे. तर मी फोटो स्प्लिट करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे फोटो स्प्लिट केल्याच्या नंतर काय करायचं, यामध्ये आपल्याला इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. तर अशा प्रकारे आपल्याला शेक इफेक्ट पिक्चरची लेअर बघायला मिळणार आहे. ओके, तर आता काय करायचं आपल्याला, तुम्हाला सिम्पली सांगतो. दोन नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली इफेक्टवरती जायचं आहे. इथं 3 लाईनवरती टच करायचं आणि याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इफेक्ट कॉपी होणार आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे, म्हणजे बिटमार्क पिक्चरच्या लेअरवरती. आणि काय करायचं आहे, इथं एक डायरेक्ट 11.12 सेकंदापाशी यायचं आहे. इथं 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्या समोरचा फोटो सोडायचा आहे. त्या समोरच्या 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे एकाड एक फोटो इफेक्टला पेस्ट करून घ्यायचे आहेत बघा मित्रांनो. तर अशा प्रकारे इथं इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आहेत. तर इथं इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं आहे, बॅकला यायचे इफेक्टच्या लेअरवरती आणि आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. त्याचप्रमाणे इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. परत 11.12 सेकंदापाशी यायचं आहे. तर आता आपले मधले राहिलेले जे इफेक्ट आहेत ना, त्या मधल्या इफेक्टला फोटो पेस्ट, तर मधल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर म्हणजे आपले जितके काय राहिलेले इमेज असतील त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर आता इकडच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा राहिलेला आहे. तर आता काय करायचं, बॅकला यायचं परत इफेक्टच्या लेअरवरती आणि काय करायचं, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे हा कॉपी करून घ्यायचा आहे. 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. आता जितके काय राहिले बारके बारके फोटो आहेत, या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर ह्या फोटोला मी इफेक्ट पेस्ट करून देतो. तर अशा प्रकारे मी सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून दिले आहेत. राहिलेला आहे म्हणजे 1 नंबरचा फोटो. तर 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि एकदम लास्टचा इफेक्ट असेल, हा लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि व्हिडिओवरती यायचं आहे आणि 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर हा इफेक्ट म्हणजे ब्लरचा इफेक्ट असणार आहे मित्रांनो. तर आपला ओव्हरऑल व्हिडिओ तर रेडी झालेलाच आहे. तर यामध्ये एक राहिलेलं काम आहे, इथं बॉर्डर ॲड करायची. तर बॉर्डर कशी ॲड करायची ते मी तुम्हाला सांगतो. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी काय करायचं, 0 सेकंदापाशी यायचं आहे. त्यानंतर खाली प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरील 3 डॉटवरती टच करायचे, याला ट्रेस टू कंपोजिशन एरिया करून घ्यायचे.
त्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. ओके, त्यानंतर बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्टोक इनेबल करायचं आहे. स्टोकचा कलर इथे व्हाईट ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि जी स्टोकची लेंथ आहे 8 ते 9% ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. तर बॉर्डरची लेंथ एकदम लास्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे, तर म्हणजे मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर आता व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह कसा करायचा, तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर सेटिंग साईडला शेअरचं ऑप्शन आहे, त्यावरती टच करायचं आहे सिम्पली. त्याच्यानंतर इथे याला 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं याला एक्सपोर्ट करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे मराठी ट्रेंडिंग एकदम जबरदस्त कॉन्सेप्ट आणत असतो. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपले सगळे मागचे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर आपल्या अगोदरचे सुद्धा असे ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.